प्रेक्षकांनो नमस्कार। आजच्या आरोग्य संपदा कार्यक्रमाच्या या भागामध्ये मी डॉक्टर प्रशांत जाधव आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतो। मित्रहो, मानव जातीने किंबहुना मानवाने आपल्या ज्ञानाच्या आणि बुद्धीच्या जोरावरती अनेक अशी मोठी शिखरे पादाक्रांत केलेली आहेत। त्यामध्ये लसीकरण, लसींचा शोध आणि लसीकरण मला वाटतं सर्वात मोठ्या उपलब्धींपैकी एक असावं असं जर म्हटलं तर ती अतिशयोक्ती नक्कीच ठरणार नाही। हो मित्रांनो, गेल्या 50 वर्षांमध्ये आवश्यक लसींनी कित्येक दशलक्ष जीव वाचवलेले आहेत। असं म्हटलं जातं की गेल्या 5 दशकांमध्ये म्हणजे गेल्या 50 वर्षापासून दररोज दर मिनिटाला 6 जीव वाचतात लसीकरणाच्या माध्यमातून। मला वाटतं लसीकरणाचं यश आणि त्याचं फलित मला वाटतं या आकड्यांमधून नक्कीच अधोरेखित झाल्याचं आपल्याला दिसतं। जागतिक आरोग्याच्या दृष्टिकोनातून जर इतिहासाचा जर विचार केला तर एक निर्णायक टप्प्यावरती आणि वळणावरती आज आपण आहोत। लसीकरणाद्वारे अनेक असे दुर्धर आजार आज ते नाहीसे झालेले आहेत आणि बरेचसे नाहीसे होण्याच्या मार्गावरती आहेत। पण ही लढाई लढताना आपला सहभागाने आपला प्रतिसाद हाही तितकाच महत्त्वाचा असतो। सर्वांसाठी लसीकरण मानवतेने व मानवी दृष्टिकोनातून शक्य आहे असं जेव्हा जागतिक आरोग्य संघटना म्हणते आणि या ज्याला आपण म्हणतो घोषवाक्याखाली जेव्हा ते काम करतात आणि जागतिक लसीकरण सप्ताह 2025 चे उद्दिष्ट अधिकाधिक अधोरेखित होताना आपल्याला दिसते। अधिकाधिक मुले, किशोरवयीन मुले किंवा प्रौढ लोक किंवा त्यांचा समुदाय या सर्वांना लसीद्वारे प्रतिबंधित करता येतील अशा आजारांपासून त्यांचं संरक्षित त्यांना करणं हा एक मुख्य उद्देश आणि उद्दिष्ट या मोहिमेमागचा आहे। मित्रो, नेमका हाच विषय घेऊन आज आम्ही आमच्या प्रेक्षकांच्या भेटीला आलेलो आहोत। आजचा आपला विषय आपण स्क्रीनवरती पाहू शकता। राष्ट्रीय लसीकरण सप्ताह 24 ते 30 एप्रिल। दर वर्षीच्या एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यामध्ये राष्ट्रीय लसीकरण सप्ताह हा साजरा केला जातो। आणि आज या विषयावरती आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी ज्या तज्ञ आपल्याला लाभलेल्या आहेत त्या सायन हॉस्पिटल येथील प्रसिद्ध बालरोग तज्ञ डॉक्टर संजीवनी मासवकर। मॅडम, आपलं स्टुडिओमध्ये आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत। मॅडम यांचा जर अल्पशा परिचय मला करून द्यायचा झाला तर डॉक्टर संजीवनी सतीश मासवकर या सायन येथील लोकमान्य टिळक जे सर्वसाधारण रुग्णालय ज्याला आपण सायन हॉस्पिटल असंच जास्त संबोधतो व मेडिकल कॉलेज त्यांचं जे वैद्यकीय महाविद्यालय आहे तेथे त्या अतिरिक्त प्राध्यापिका, बालरोग तज्ञ, बालरोग अतिदक्षता विभागाच्या प्रमुख म्हणून कार्यरत आहेत। बालरोग, हृदयविकार व बालरोग संसर्गजन्य आजार या विषयांमध्ये एक विशिष्ट असं त्यांची अभिरुची व त्याबद्दलचा अभ्यास या कारणांमुळे त्यांचे अनेक या विषयांचे शोध निबंध हे जागतिक प्रतिष्ठित अशा राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय नियतकालिकांमधून प्रसिद्धही झालेले आहेत। चीन येथे पार पडलेल्या एका आंतरराष्ट्रीय अशा परिषदेमध्ये, वैद्यकीय परिषदेमध्ये त्यांनी या विषयांवरती आपले शोध निबंध हे तिथेही प्रसिद्ध केलेले आहेत किंवा प्रस्तुत केलेले आहेत आणि तो सन्मान त्यांना तिथे लाभला होता। अशा आणि या व्यतिरिक्त जे वैद्यक शास्त्राचा अभ्यास करणारे विद्यार्थी असतात म्हणजे भविष्यातील भावी डॉक्टर्स ज्यांना आपण म्हणू शकतो, असे ते अंडर ग्रॅज्युएट असो किंवा पोस्ट ग्रॅज्युएट असो किंवा फेलोशिप प्रोग्रामचे डॉक्टर्स असो, या विद्यार्थ्यांना मार्गदर्शनही सातत्याने संजीवनी मॅडम या देत असतात। म्हणजे भावी एक चांगली सुदृढ अशी आणि चांगली अशी सुशिक्षित अशी डॉक्टरांची एक चांगली पिढी निर्माण करण्याचं कामही डॉक्टर संजीवनी या करत असतात। चला तर मित्रहो, आपण आजच्या या आपल्या चर्चेला जिथे आपला विषय आहे राष्ट्रीय लसीकरण मोहीम 24 एप्रिल ते 30 एप्रिल आणि आजच्या आपल्या पाहुण्या तज्ञ ज्या आहेत प्रसिद्ध अशा बालरोग तज्ञ डॉक्टर संजीवनी मासवकर मॅडम। मॅडम, पुन्हा एकदा आपलं पुनश्च स्वागत आजच्या या कार्यक्रमामध्ये। धन्यवाद डॉक्टर। धन्यवाद मंडळी, नमस्कार। मी डॉक्टर संजीवनी सतीश मासवकर, बालरोग तज्ञ, या आरोग्य संपदा कार्यक्रमात निमंत्रित केल्याबद्दल डीडी सह्याद्री वाहिनीचं आणि त्यांच्या आयोजकांचं आभार मानते। तसेच आमच्या विभाग
प्रमुख डॉक्टर राधा गिल्डियार्ड आणि माननीय अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी यांनी यांच्या प्रोत्साहन आणि परवानगी दिल्याबद्दलही आभार मानते. पुन्हा एकदा आपलं स्वागत. मॅडम, धन्यवाद, आजचा आपला विषय जो आहे तो लसीकरण आणि लस याबद्दलचा आहे. तर मला वाटतं सगळ्यात संयुक्तिक प्रश्न जर सुरुवात करायचा झाला तर लस म्हणजे नेमकं काय, काय सांगाल आपण? ॲक्च्युली सर्वच लोकांमध्ये सर्वांमध्ये निसर्गतःच एखाद्या रोगाविषयी लढण्याची प्रतिकारशक्ती असते, परंतु ही प्रतिकारशक्ती विकसित आणि सक्षम करण्याचा एकमेव मार्ग म्हणजे सुरक्षित आणि प्रभावी मार्ग म्हणजे लसीकरण. तर लस म्हणजे काय? लस म्हणजे हानिकारक जंतू ज्यांना प्रभावीहीन करून त्यांचं जिवंत वा मृत स्वरूपात एखाद्या विशिष्ट मात्रेत ते शरीरात सोडले जातात. त्यामुळे शरीरातील प्रतिकारशक्ती ते जंतू ओळखून त्याविरुद्ध अँटीबॉडीज तयार करतं, प्रतिजैवक बनवतं आणि ज्याचं प्रमाण डोसनुसार वाढवतं आणि भविष्यात समजा तो आजार झाला तर त्यापासून आपल्याला संरक्षण मिळतं किंवा त्या आजाराची तीव्रता कमी होते. म्हणजे लस म्हणजे एक प्रकारचं संरक्षणात्मक उपाययोजना असं आपण त्याकडे बघतो. मग लसीकरण म्हणजे नेमकं काय मॅडम? ह्या लस देण्याच्या प्रक्रियेलाच लसीकरण असं म्हणतात. सो आपल्याकडे बऱ्याच प्रकारच्या लसी आहेत की आपण लसींचा बऱ्याच प्रकारच्या ज्या जीवाणू टाइप्स ऑफ लसेस म्हणतात की लाईव्ह बॅक्टेरिया किंवा जीवाणू विषाणू, किल्ड बॅक्टेरिया जीवाणू विषाणू, टॉक्सॉइड, त्यांचा अंश पार्ट, या सगळ्या विविध प्रकारच्या लसी आपण लसीकरण अंतर्गत देतो आणि बऱ्याच विविध आजारांपासून बालकांचं रक्षण करतो. म्हणजे लसीकरणामध्ये एक गोष्ट महत्त्वाची आपण पाहतो की ते अपायकारक ठरू नयेत इतकी त्यांच्या घटक तो त्यातला कमी केला जातो आणि उपायकारकच ठराव्यात इतका तो गोष्ट ती तेवढी पोटंट ठेवली जाते. अतिशय उत्कृष्ट पद्धतीने आपण ही प्रश्नांना उत्तरं दिली आहेत मॅडम. मला तुम्हाला विचारावंसं वाटतं की नैसर्गिकरित्या आपल्यामध्ये एक प्रतिकार शक्ती आहे आणि मग या प्रतिकार शक्तीच्या अनुषंगाने लसीकरणाची गरज का पडते, भासते? आणि पहिलं लसीकरण जे आपलं आयुष्यामध्ये एखाद्या बाळाला मिळू शकतं किंवा मानवाला, ते कोणत्या पद्धतीने मिळण्याची शक्यता आहे? याच्या व्यतिरिक्त म्हणजे कृत्रिम पद्धतीने बनवले गेलेले लसी जे आहेत त्यांचं लसीकरण हा मुद्दा आपण चर्चेला आणणारच आहोत, पण नैसर्गिकरित्या काही गोष्टी आपल्याला मिळतात का? हो, चांगला प्रश्न आहे. ॲक्च्युली आपल्या मातेचं जे पहिलं दूध असतं पहिल्या 2 दिवसात त्याला चीक असं म्हणतात. त्यात ते भरपूर इम्युनोग्लोबिन युक्त असतं की ज्यामुळे बाळाला ते दूध दिलं तर ती त्याला पहिली व्हॅक्सिन किंवा पहिलं लसीकरणच म्हणून म्हटलं जातं. लोकांमध्ये समाजामध्ये बरेच गैरसमज असतात की त्याला विचेस मिल्क म्हणतात आणि ते फेकून दिलं जातं, परंतु ते अतिशय उपायकारक आहे आणि त्याने बाळाचं पहिलं लसीकरण होतं. आपण पाहतो की गर्भवती मातांना टेटनस टॉक्सॉइडचे डोसेस दिले जातात, त्यामुळे बालकांमध्ये त्या टेटनस टॉक्सॉइड जे अँटीबॉडीज मातेमध्ये तयार होतात ते संक्रमित बाळामध्ये होतात. त्यामुळे पहिल्या 6 ते 8 आठवड्यात बाळाचं धनुर्वातापासून सुद्धा रक्षण होतं. तर अशा प्रकारे आपण पहिली लस बाळाची म्हणजेच मातेचं दूध, पहिलं चीक. या निमित्ताने मॅडम आपण अधोरेखित केलं की मातेचं पहिलं दूध जे बाळाच्या जन्मानंतर पहिलं दूध असतं, ज्याला आपण चीक म्हणतो, कोलेस्ट्रॉम म्हणतो, या दुधाचं महत्त्वही या निमित्ताने आज पटवून दिलेलं आहे आणि ही सर्वात पहिली लस जी एखाद्या जीवाला मिळते या हिशोबानेही आपण त्यावरती अधोरेखित केलं. इथे खूप महत्त्वाचा हा मुद्दा होता. मॅडम, आता आपण थोडंसं पुढच्या लसीकरणाकडे आपण जाऊया. तर लसी ह्या किती प्रकारच्या लसी असतात त्याबद्दल काय सांगाल प्रेक्षकांना? लसी ह्या 2 प्रकारच्या असतात. एक लाईव्ह अटिन्युएटेड म्हणजेच जिवंत निष्प्रभ केलेले जंतू याच्यामध्ये वापरले जातात आणि किल्ड मृत जंतू त्यांचा पूर्ण अथवा अंशतः वापर लसींमध्ये केला जातो. दुसरं
या लसी वापरून जेव्हा लसीकरण केलं जातं त्याला ॲक्टिव्ह इम्युनायझेशन असं म्हणतात. त्यामुळे त्या लसी देऊन शरीरात अँटीबॉडीज तयार होतात आणि त्या लसींचा पहिला, दुसरा, तिसरा डोस दिल्यामुळे त्याची त्या अँटीबॉडीची संख्या द्विगुणित त्रिगुणित होते आणि बूस्टर डोस दिल्यामुळे त्या दीर्घकालीन शरीरात राहतात आणि बराच काळ शरीराचं त्या रोगापासून संरक्षण करतात. दुसरी गोष्ट म्हणजे पॅसिव्ह इम्युनायझेशन, ज्याला आपण असं म्हणतो पॅसिव्ह इम्युनायझेशन, जे समजा अतिशय अक्यूट परिस्थितीत म्हणजे तत्काल आपल्याला बाळाला त्या रोगापासून संरक्षण करायचं असेल, जसं टेटनस, बाळाला समजा टेटनस झाला, धनुर्वात झाला आहे, तर त्या बाळाला ॲक्टिव्ह इम्युनायझेशन शिवाय आपण टेडग्लोब म्हणजे तयार अँटीबॉडीज आपण त्याला देतो. किंवा गंभीर रेबीजचा आजार झाला असेल तर रेबीज व्हॅक्सिन ॲक्टिव्ह इम्युनायझेशन शिवाय आपण इम्युनोग्लोबिलिन, त्याला रेबीज स्पेसिफिक इम्युनोग्लोबिलिन देतो, ज्या योगे त्या बाळाचं त्याच्यापासून रक्षण होईल. या निमित्ताने वॅक्सिनेशन आणि इम्युनायझेशन या दोन्ही गोष्टींमधला फरकही आपण अधोरेखित केला. अतिशय महत्त्वाचं होतं. मॅडम, जो रूट वापरला जातो, म्हणजे कधी कधी लस या काही टोचून दिल्या जातात आणि काही या मुखाद्वारे, तोंडाद्वारे दिल्या जातात, हा फरक नेमका काय आणि याच्या मागची कारणं काय आहे? बऱ्याचशा लसी काही तोंडावाटे दिल्या जातात, काही स्किनच्या आवरणात दिल्या जातात, काही स्किनच्या खालच्या आवरणात दिल्या जातात, काही स्नायूंमध्ये दिल्या जातात. तर प्रत्येक लसीचं वेगवेगळं कारण आहे, कारण त्या दीर्घकालीन आपल्याला त्याचा उपयोग आणि अँटीबॉडी निर्मिती हवी असते. शिवाय आपल्याला म्युकोझल आणि सिस्टमिक दोन्ही प्रकारचे संरक्षण बाळाला हवं असतं रोगापासून. त्यामुळे त्या एखाद्या स्पेसिफिक लसीनुसार त्याचा डोस ठरवला जातो, त्याचा रूट आणि डोस ठरवला जातो. म्हणजे त्याच्या मागे एक वेगळा अभ्यास आणि शास्त्र आहे जे ठरवतात की लस ही कोणत्या पद्धतीने दिली गेली पाहिजे जेणेकरून त्याचा उपाय हा सर्वाधिक साध्य केला जाईल. अतिशय महत्त्वाचं होतं. मॅडम, आपण आता प्रेक्षक पुढेही आपण अनेक गोष्टींवरती चर्चा करणार आहोत. आजचा विषयच आपण पाहिलेला आहे की राष्ट्रीय लसीकरण सप्ताह आपण साजरा करत आहोत. त्या अनुषंगाने राष्ट्रीय लसीकरणाचे जो तक्ता आहे किंवा जे वेळापत्रक आहे त्याबद्दल आपण चर्चा करणार आहोत. पण आता वेळ झाली आहे इथे एका छोट्याशा विश्रांतीची, तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. ब्रेकनंतर पुन्हा एकदा सर्व प्रेक्षकांचं आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये हार्दिक स्वागत. आपण आजचा विषय जो आहे तो राष्ट्रीय लसीकरण सप्ताह आणि त्या अनुषंगाने जे तज्ज्ञ आपल्याला आज इथे लाभले आहेत, आपल्याला मार्गदर्शन करतायत, त्या प्रसिद्ध अशा बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संजीवनी मासवकर मॅडम. मॅडम, ब्रेकवर जायच्या अगोदर आपण अनेक चर्चा केल्या, लस आणि लसीकरणासंदर्भात आपण चर्चा केली, महत्त्वाच्या चर्चा होत्या त्या सर्व. पण आता जो महत्त्वाचा, सगळ्यात महत्त्वाचा जो बिंदू आहे या चर्चेचा, तो म्हणजे राष्ट्रीय लसीकरण सप्ताहानिमित्त राष्ट्रीय लसीकरण जो तक्ता आहे आपला, जे वेळापत्रक आहे, त्याबद्दल जाणून घ्यायला आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. काय सांगाल या वेळापत्रकाबद्दल? नक्कीच राष्ट्रीय लसीकरणाचं वेळापत्रक तुम्ही या तक्त्यात पाहू शकता. इथे आपण विविध प्रकारच्या 12 लसींचा समावेश या वेळापत्रकात केला आहे. जन्मतःच म्हणजे जसं बाळाचा जन्म होतो त्या पहिल्या दिवशी आपण BCG, पोलिओ, झिरो पोलिओ आणि OPV, हेपॅटायटिस B बर्थ डोस दिला जातो. त्यानंतर 6 आठवड्यात OPV1 पेंटाव्हॅलंट व्हॅक्सिन, ज्यात 5 व्हॅक्सिन्सचं एकत्रित इंजेक्शन असतं, ज्यात DPT, हिब आणि हेपॅटायटिस B व्हॅक्सिन असतं. आणि फ्रॅक्शनल आपण RV रोटा व्हायरस व्हॅक्सिन, फ्रॅक्शनल डोस ऑफ इनॲक्टिवेटेड पोलिओ व्हायरस आणि न्यूमोकोकल कॉन्जुगेट व्हॅक्सिनचा पहिला डोस 6 आठवड्यात दिला जातो. याशिवाय 10 आठवड्यांनी म्हणजे 4 आठवड्यानंतर OPV2 पेंटाव्हॅलंट 2 आणि RBV म्हणजेच रोटा व्हायरस व्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जातो. त्यानंतर 14 आठवड्यांनी OPV3 पेंटाव्हॅलंट 3, फ्रॅक्शनल IPV2
रोटाव्हायरस 3 आणि न्यूमोकॉकल व्हॅक्सिनचा दुसरा डोस दिला जातो. तदनंतर 9 ते 12 महिन्याच्या दरम्यान मीझल्स आणि रुबेला या व्हॅक्सिनचा डोस दिला जातो आणि PCV म्हणजेच न्यूमोकॉकल कॉन्जुगेट व्हॅक्सिनचा बूस्टर डोस दिला जातो. याशिवाय ज्या भागात जेई म्हणजे जॅपनीज एन्केफलायटिस आहे त्या भागात ही व्हॅक्सिनसुद्धा पहिला डोस दिला जातो. नंतर 16 ते 24 महिन्याच्या काळात MR व्हॅक्सिनचा दुसरा डोस, जेईचा दुसरा डोस आणि DPT व्हॅक्सिन त्याचबरोबर बूस्टर पहिला डोस आणि OPVचा बूस्टर डोस दिला जातो. आणि 5 ते 6 वर्षाच्या काळात आपण DPT व्हॅक्सिन म्हणून सेकंड बूस्टर देतो. नंतर 10 आणि 16 वर्षात टेटनस अँड डिप्थेरिया टॉक्सिनचा डोस दिला जातो. प्रेग्नंट ज्या बायका असतात त्यांच्यामध्ये म्हणजे गरोदर मातांमध्ये TTचे 2 डोस, DTचे 2 डोस दिले जातात 4 आठवड्याच्या अंतराने. आणि ज्यांनी 3 वर्षात जर परत त्या गरोदर राहिल्या तर त्यांना TDचा बूस्टर डोस 1 दिला जातो. आता ह्या सगळ्या व्हॅक्सिन्सचे डोस आणि ते बूस्टर डोस यामुळे दीर्घकालीन इम्युनिटी त्या बालकाला मिळते आणि त्या रोगांपासून त्याचं संरक्षण होतं. तसंच जर भविष्यात त्याला त्या रोगापासून आजार झाला तरी त्याची दाहकता तीव्रता कमी होते. त्यामुळे ही सगळी व्हॅक्सिन्स किंवा लसीकरण वेळेत करणं फार गरजेचं आहे. पूर्वी आपल्याकडे स्मॉल पॉक्स व्हॅक्सिन्स होते की ते आपण निर्मूलन म्हणजे व्हॅक्सिन्स स्मॉल पॉक्सचा आजार होता जो आपण व्हॅक्सिन देऊन म्हणजेच लसीकरण करून त्याचं निर्मूलन केलं. त्यानंतर आपल्या इम्युनायझेशन शेड्यूलमध्येच म्हणजेच लसीकरणाच्या कार्यक्रमात DPT, पोलिओ, BCG, हेपेटायटिस B आणि मीझल्स या व्हॅक्सिनचा समावेश होता. पण हळूहळू जसजसे आजारांचे प्रमाण वाढले त्यात MR व्हॅक्सिनची भर पडली आणि आत्ताचं सध्याचं तुम्ही शेड्यूल बघू शकता की ज्यात आपण 12 विविध प्रकारच्या रोगांच्या व्हॅक्सिन्स मुलांना देतो ज्या योगे त्यांचं त्या रोगांपासून संरक्षण होईल. अतिशय महत्त्वाचा असा हा प्रश्न आहे. अनेक अजूनही सविस्तर आपल्याला या प्रश्नामध्ये नक्कीच जायचं आहे. मॅडम, आपली चर्चा ही आपल्या प्रेक्षकांपर्यंत ही तितक्याच तीव्रतेने आणि प्रखरपणे पोहोचते याचंच फलित म्हणजे आता आपल्याला फोन यायला लागलेले आहेत. कोल्हापूर येथून दीपाली यांचा कॉल आपल्याला आलेला आहे. दीपाली ताई, आपला प्रश्न विचारा. आपलं स्वागत. दीपाली ताई, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा, बोला मॅडम, बोला. प्लीज आमचा मणका दुखतोय. अजून तिचं वय पण लहान आहे. मग ते कशाची शरीरात कमतरता असेल त्यामुळे दुखत असेल. किती वय आहे? तिचं वय 15 पर्यंत आहे. आपल्या टीव्हीचा आवाज जरा कमी करा ना. आपला आवाज आमच्यापर्यंत पोहोचत नाहीये दीपाली ताई. तर कृपया जरा आवाज कमी करा तुमच्या टीव्हीचा आणि प्रश्न सलग विचारा. हा, मुलीचा आमचा मणका दुखतोय. अजून तिचं वय लहान आहे. एकदम 15-16 वर्षापर्यंतची आहे ती. तरी तिचा आवाज मणका दुखतोय. तिचं काय कारण असेल? ऍक्च्युली आजचा आपला विषय हा लसीकरणाचा आहे. त्या निमित्ताने हा प्रश्न कसा महत्वाचा आहे मला वाटतं मॅडम ते सांगतील. ॲक्च्युली तिला मणका कशामुळे दुखतो आहे हे आपल्याला माहीत करून म्हणजे डॉक्टरांनी निदान तिला हिस्ट्री विचारून किंवा तिचं एक्झामिनेशन करून आपल्याला ते तपासून पाहायला पाहिजे की ते मणक्याचं दुखणं कशामुळे आहे. कारण बरीच कारणं असू शकतात. त्यामुळे ते त्या कारणांचं आपण कारण मीमांसा करून हिस्ट्री व्यवस्थित घेऊन एक्झामिन करून आपण ठरवू शकतो की त्या बाळाच्या मणका दुखण्याचं काय कारण आहे. थोडक्यात आपण आपल्या मुलीला जर जवळच्या बालरोग तज्ज्ञांकडे जर घेऊन गेलात आणि तिथून माहिती घेतली तर मला वाटतं जास्त संयुक्तिक होईल आणि त्यानंतर ते तपासून त्यावरती निर्णय घेतील असं संजीवनी मॅडम यांचं म्हणणं आहे. तर कृपया त्याच्यावरती अंमल करावा आणि धन्यवाद आपण विचारलेल्या प्रश्नाबद्दल. मॅडम,
ह्या प्रश्नाच्या अगोदर आपण वेळापत्रक जे आपलं लसीकरणाचं राष्ट्रीय लसीकरण वेळापत्रक चर्चा करत होतो, तर त्यामध्ये बरेच टोटल जो तुम्ही पूर्णपैकी जो तक्ता आहे तो व्यवस्थितपणे समजावून सांगितला. पूर्वीच्या वेळापत्रकामध्ये आणि आत्ताच्या वेळापत्रकामध्ये काही गोष्टी अजूनही नवीन समाविष्ट झालेल्या आहेत. नेमका हा बदल का घडतो आणि याच्या मागची जी संस्था आहे किंवा जी प्रणाली आहे ती नेमकी कोणती, हे जरा समजावून सांगितलं तर मला वाटतं आमच्या प्रेक्षकांना नक्कीच आवडेल. जसं मी मगाशी म्हटलं की पूर्वी स्मॉल पॉक्स होतं आणि त्याचं आपण निर्मूलन केलं, त्यामुळे स्मॉल पॉक्स व्हॅक्सिन आता नाही आहे आणि पोलिओचं सुद्धा आपण ओरल पोलिओ व्हॅक्सिन देऊन निर्मूलन केलेलं आहे आणि ती स्थिती तशीच राहण्यासाठी आपण प्रयत्न करीत आहोत आणि आपण ओरल पोलिओचं आता इंजेक्टेबल पोलिओसुद्धा आपण देत आहोत. जसजसं बालकांचं 1 वर्षाच्या आतील बालकांचं म्हणजे इन्फंट मॉर्टॅलिटी रेट आणि अंडर 5 मॉर्टॅलिटी रेट यात आपल्याला बऱ्याच कारणांमुळे बालमृत्यूचं प्रमाण वाढतं. तर ते काय कारणं आहेत त्यामागे, ह्याचा सगळ्याचा अभ्यास करून आपण त्या बालकाला त्या आजारांपासून कसं संरक्षण देऊ शकतो याचा विचार केला जातो आणि त्यानुसारच म्हणजे जसं 1 वर्षाच्या आतील बालकांमध्ये न्यूमोनिया किंवा डायरिया यांसारखे जे आजार असतात ते फार गंभीर होतात आणि त्यामुळे बालमृत्यू होण्याची शक्यता असते. जसं आता 2024 मध्ये इन्फंट मॉर्टॅलिटी रेट हा 25/1000 नवीन बाळांच्या जन्मामागे आहे. ते कमी करण्यासाठी आपले प्रयत्न चालू असतात. त्यामुळे आपण ओरल पोलिओ जी रोटा व्हायरस व्हॅक्सिन आणली आहे. शिवाय जंतू संसर्ग होणं किंवा न्यूमोनिया होणं किंवा मेंदूज्वर होणं जे गंभीर आजार असतात त्यापासून मुक्ती देण्यासाठी आपण हिब व्हॅक्सिन, न्यूमोकोकल व्हॅक्सिन या सगळ्या व्हॅक्सिन्सचा या नॅशनल लसीकरण मोहिमेत वेळापत्रकात त्याचं समावेश केला आहे. याशिवाय 5 वर्षाची जी मुलं आहेत त्यांच्यामध्ये सुद्धा श्वसनाचे आजार, मेंदूज्वर किंवा संसर्ग, जंतू संसर्ग यामुळेही ही बालके दगावतात. तर या सगळ्या व्हॅक्सिनचा समावेश केल्यामुळे त्या बाळांना या रोगांपासून संरक्षण मिळेल, त्यांच्या आजाराची तीव्रता कमी होईल. थोडक्यात काय तर आजाराचं प्रमाण आणि मृत्यूदर या सर्व गोष्टींचा एक सखोल अभ्यास करून त्यानंतर तो निर्णय मला वाटतं नवीन लसींचा समाविष्ट या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये केला जातो. अतिशय महत्त्वाची गोष्ट होती मॅडम. आपली चर्चा प्रेक्षकापर्यंत नक्कीच पोहोचते आणि वेगवेगळे प्रेक्षक आपल्याला कॉल करतायत. आता आपल्याला नागपूर येथून अरुण त्रिपाठी यांचा फोन आहे. अरुणजी, कृपया आपला प्रश्न विचारावा. आपलं स्वागत या चर्चेमध्ये. अरुणजी, आपल्या टीव्हीचा आवाज, टीव्ही संचाचा आवाज कमी करा आणि आम्हाला प्रश्न सलग पद्धतीने विचारा. मला असं विचारायचं होतं की आता चार्ट प्रमाणे जे पारंपरिक प्रमाणे आपण लसी तर सर्व करतोच, परंतु आता माझी मुलगी 13 वर्षाची आहे, तर सर्वायकल कॅन्सर किंवा इतर कॅन्सर किंवा इतर रोगांसाठी काही नवीन लसी आलेल्या आहेत, त्याबद्दल जर माहिती दिली तर बरं होईल. हो, अतिशय महत्त्वाचा हा प्रश्न आहे आणि नक्कीच हा प्रश्नही आमच्या चर्चेतही समाविष्ट आपल्यामुळे झालाय. याबद्दल आपलं अभिनंदन. खूप छान प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडम, काय सांगाल? आपल्या म्हणजे राष्ट्रामध्ये वेगवेगळ्या आजारांवर किंवा जगभरातच वेगवेगळ्या आजारांवर लसी बनवण्याचं, त्याच्यावर संशोधन करण्याचं काम चालूच आहे. कॅन्सरवरही लसीचं संशोधन चालू आहे. आत्तापर्यंत दिस ह्युमन पॅपिलोमा व्हायरस, HPV व्हायरस, ज्याच्यामुळे गर्भाशयाचा मुखाचा कॅन्सर होतो, तर हा कॅन्सर होऊ नये किंवा त्यापासून बचाव, संरक्षण व्हावं यासाठी दिस HPV व्हॅक्सिन अवेलेबल आहे, जे आपण 9 वर्षाच्या मुलांना 2 डोस म्हणजे 0 आणि 6 महिन्याच्या अंतराने देतो. जर ते 15 वर्षानंतर जर दिलं गेलं पहिला डोस तर 0, 1 to 2
आणि 6 महिन्याच्या अंतराने आपण 3 डोस देतो, ज्यामुळे सर्व्हायकल कॅन्सरचा त्रास किंवा आजार कमी होऊ शकतो, त्याची शक्यता कमी होऊ शकते. म्हणजे गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर त्याच्यासाठी असलेली ही लस जी आहे HPV वॅक्सिनची ती नक्कीच दिली गेली पाहिजे. मॅडम, ही वॅक्सिन सध्या राष्ट्रीय लसीकरणाच्या प्रोग्राममध्ये इन्क्लूड आहे की नाही आहे आणि होण्याची शक्यता किती आहे? अजून तरी ती नॅशनल इम्युनायझेशन लसीकरण शेड्यूलमध्ये उपलब्ध नाही, परंतु खाजगी दवाखान्यात ही लस मिळू शकते. त्यामुळे कालपरत्वे त्याच्यात बदल होऊन काही अशी वॅक्सिनसुद्धा नॅशनल इम्युनायझेशन म्हणजे लसीकरण कार्यक्रमात ॲड होतील. पण महानगरपालिकेच्या हॉस्पिटल्समधून वगैरे दिली जातात हो बाहेरून. हो, म्हणजे बाहेरून जर त्यांनी आणली तर ती दिली जाते. म्हणजे ती घेणं अतिशय महत्वाचं आहे. हो, हा पॉईंट नक्कीच. अधोरेखित ते करणं महत्वाचं आहे. नक्कीच. खूप खूप धन्यवाद अरुणजी, आपल्या या प्रश्नाबद्दल. अतिशय महत्वाचा हा प्रश्न होता आणि एका महत्वाच्या विषयाला आपण या निमित्ताने हात घातला. मॅडम, आपण लसीकरणाबद्दलच चर्चा करतोय एकंदरीत, तर लसींबद्दलची बद्दल बराचसा समज, गैरसमज, एक दृष्टिकोन बघण्याचा लोकांकडे खूप वेगवेगळा आहे. आपलं मत याबद्दल काय आहे? काय गैरसमज? आता आपण इतके वर्ष प्रगल्भ अनुभव आपला सायन हॉस्पिटल इथे राहिलेला आहे. आपण बऱ्याच मातांच्या संपर्कात आलेल्या, त्यांच्या भेट होते, ते मुलांना घेऊन तुमच्याकडे येतात, बाळांना. काय अनुभव आपला आहे या गोष्टींबद्दलचा? बऱ्याच लोकांचा चांगले समज आहेत लसींबद्दल आणि कव्हरेजही बऱ्यापैकी आहे, परंतु काही लोकांमध्ये बरेच गैरसमजही आहेत, ज्यामुळे तेवढं लसीची व्याप्ती नाही. लोकांना असं वाटतं लस दिल्यामुळे आजार, अपाय होतो, व्यंग होतं किंवा खूप ताप येतो किंवा एखाद्याला इजा होते आणि कधीकधी त्या व्यक्तीचा मृत्यू पण होऊ शकतो. पण ती कारणं त्याच्याशी संबंधित जोडून लोक त्याच्याबद्दल गैरसमज पसरवतात आणि त्यामुळे लसीकरणाचं प्रमाण कमी होतं. तर अशा गोष्टींपासून जनजागृती केली लसीकरणाबद्दल तर या सगळ्या गोष्टी, गैरसमज सगळे कमी होतील आणि लोक लसी वेळेवर आपल्या मुलांना देतील की ज्या योगे त्यांचं संरक्षण होईल. अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे हा. आणि आता पुन्हा आपल्याला फोन आलेला आहे. पुण्याहून मंगल आपटे यांचा कॉल आहे. नक्कीच मंगलजी, आपला प्रश्न विचारा. नमस्कार. आजचा विषय खूपच छान आहे. फक्त मला असं विचारायचं की लहान मुलं असतात ना, तर ते हालचाल करतात, ती लसीकरण करताना लसीकरण दिलं त्यांना की मग काय काळजी घ्यावी? काही जणांना गाठ येते, काही जणांना म्हणतात शेका. डॉक्टर जरी सांगतात की तुम्ही शेकू बिकू नका, आपोआप बरं होईल, जरा चोळा आणि जरा शांत बसा, तर त्या बाबतीत आपण काय सांगू शकाल? नक्कीच आपण या प्रश्नाचं उत्तर नक्कीच घेणार आहोत, पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. सर्व प्रेक्षकांचं ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आजचा आपला विषय आपण जाणूनच आहात, तो म्हणजे राष्ट्रीय लसीकरण सप्ताह. आणि आजच्या तज्ज्ञ जे आपल्याला मार्गदर्शन करतायत त्या प्रसिद्ध अशा बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संजीवनी मासवकर मॅडम. मॅडम, ब्रेकला जाण्याच्या अगोदर मंगलाताईंनी आपल्याला पुण्यावरून प्रश्न विचारला होता की हालचाल जे लसीकरण करताना बाळ करतं, मुलं करतात, तर त्या निमित्ताने काय काळजी घ्यावी, हा एक आशय त्यांच्या प्रश्नाचा. अतिशय चांगला प्रश्न विचारलाय, प्रॅक्टिकली इम्पॉर्टंट आहे. बरीच मुलंच खेळकरच असतात, त्यामुळे ती स्वस्थ बसत नाहीत आणि लसीकरणाला नेल्यानंतर सगळी गडबड सुरू होते, रडारड सुरू होते. पण जे डॉक्टर असतात किंवा पॅरामेडिकल स्टाफ असतो जो लस देणारा, त्यांना ट्रेनिंग दिलं असतं आणि त्या मुलांना त्यांच्या असिस्टंट बरोबर ते त्यांच्या केबिनमध्ये इंजेक्शन्स दिली जातात किंवा त्या बालकांना व्यवस्थित पकडून ठेवण्यासाठी ते स्थिर राहावेत इंजेक्शन देताना याची पुरेपूर काळजी घेतली जाते. त्यामुळे आणि बालकांना पहिले जी मोठी असतील तर त्यांना सांगितलं जातं की काय करणार आहे, त्यामुळे ते कोऑपरेटिव्ह असतात
आणि व्यवस्थित लस घेतात, पण लहान बालकांना पकडून किंवा त्यांचं लक्ष दुसरीकडे वेधून लस दिली जाते. त्यामुळे त्या ठिकाणी सूज येणं किंवा गाठ येणं हे सगळे प्रकार टाळता येतात. याशिवाय जर आलीच समजा सूज तर तिकडे बर्फाने शेकवू शकतो किंवा वेदनाशामक औषध देऊ शकतो. याशिवाय असं काही होऊ नये त्यामुळे किंवा गाठ किंवा इन्फेक्शन होऊ नये म्हणून आपण त्यांना इन्स्ट्रक्शन्स देतो की तुम्ही त्या जागी जिथे इंजेक्शन दिलं आहे तिकडे खराब हात लावू नका की ज्या योगे तिकडे इन्फेक्शन होईल. ही सगळी म्हणजे स्वच्छतेची काळजी घेतली तर या गोष्टी होणं फार कमी प्रमाणात होतं किंवा टाळता येतं. खूप छान पद्धतीने हे उत्तर दिलं आहे. धन्यवाद मंगलाताई आपल्या प्रश्नाबद्दल. त्या अनुषंगाने एक महत्त्वाचा विषय इथे आज चर्चेला गेला आणि मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे नक्कीच तिथला जो स्टाफ असतो, डॉक्टर्स असतात किंवा पॅरामेडिकल स्टाफ जो असतो, नर्सेस असतात, यांना एक विशेष प्रशिक्षण लहान मुलांना, म्हणजे अगदी नाजूक असतात ही मुलं, आणि या बाळांना कशा प्रकारे हाताळायचं ह्या सगळ्या गोष्टींचं प्रशिक्षण देऊनच त्यांना ते हाताळण्यासाठी परवानगी दिली जाते. अतिशय महत्त्वाची गोष्ट होती मॅडम, आपण डिस्कस करत होतो की लसींबद्दलचे समज गैरसमज, इतके समज गैरसमज असून म्हणजे जो प्रमाण जे आहे लसीकरणाचं ते अजूनही पूर्णपणे 100% नाही आहे. याबद्दल आपण काय सांगाल? लसीकरणची व्याप्ती कमी असण्याची बरीच कारणं आहेत. एकतर लोकांचे गैरसमज असतात, लसींमुळे नुकसान होतं म्हणून लसी दिल्या जात नाहीत. अंधश्रद्धा असतात की लस दिल्याने आजार बळावतो. नंतर काही ठिकाणी आपण बघतो की अर्बन एरियात बऱ्याच ठिकाणी लसीकरण असतं आणि सुविधा असतात, वाहनाची साधनं असतात, पण रुरल एरियात बऱ्याच लांब ठिकाणी लसीकरणासाठी जावं लागतं, वाहनाची साधनं नसतात आणि मुलांना घेऊन जाण्यासाठी त्यांच्याकडे माणसं नसतात किंवा एखादं मूल लसीकरणाच्या दिवशीच आजारी पडलं समजा तर त्यांना त्याचं लसीकरण राहू शकतं. याशिवाय कधीकधी लसी उपलब्ध नसतात किंवा त्या विशिष्ट डेला ती लस नसते. तर हे सुद्धा ही सुद्धा बरीच कारणं आहेत की ज्यामुळे लसीकरणाचं प्रमाण तेवढं 100% राहत नाही. किती टक्के साधारण लसीकरणाचं प्रमाण आहे? बऱ्याचदा रुरल आपल्या देशात बऱ्याच लसींचं साधारण 90 ते 95% कव्हरेज आहे आणि काही ज्या नवीन लसी ह्याच्या चार्टमध्ये समावेश केल्या आहेत त्यांचं 83% तरी आहे प्रमाण. तर हे कव्हरेज आपल्याला प्रत्येक वेळी वाढवायला पाहिजे, जनजागरण करून आणि जनजागृती करून लोकांना लसीकरणाचं महत्त्व समजून. तसंच बरेचसे अंगणवाडी वर्कर्स असतात किंवा MPWs असतात जे घरोघरी जाऊन ज्या मुलांना लसी दिलेल्या नाही आहेत किंवा ज्यांच्या वेळेवरच्या लसी चुकल्या आहेत त्यांना ते वारंवार आठवण करून देतात आणि त्यांना त्या केंद्रात घेऊन लसीकरण केंद्रात घेऊन त्यांचं लसीकरण पूर्ण करतात. खूप महत्त्वाचं होतं हे. नक्कीच हा आकडा सुद्धा वाईट नाही आहे, पण 100% तो इथून पुढे नेण्यासाठीच आजचा हा कार्यक्रम आणि अशी मोहिमा राबवल्या जातात. राष्ट्रीय लसीकरण सप्ताह साजरा केला जातो, जागतिक पातळीवरतीही साजरा केला जातो. म्हणजे या कार्यक्रमाचा आणि या चर्चेचा हेतूही नेमका हाच आहे की 85, 90, 95% जे आहे ते 100% घेऊन जाणं. नक्कीच मॅडम, लसींचं आपण एकंदरीत बघितलं गैरसमज काय आहेत, अनेक धार्मिक, अनेक सांस्कृतिक असेही काही अडसर याच्यामध्ये असतात आणि हळूहळू त्या टप्प्याने आपण त्या कव्हर करण्याचा प्रयत्न करतोच आहे. आता मला तुम्हाला विचारावंसं वाटतं मॅडम की लसींचं जी विश्वासार्हता आहे, म्हणजे एखाद्याला घ्यायची आहे पण त्याबद्दलची विश्वासार्हता ही अबाधित राहण्यासाठी कशा प्रकारे लसींना आणि एकंदरीत सगळ्या गोष्टींना हाताळलं जातं, काय सांगाल? लसी ह्या जंतूंपासून बनवल्या जातात. त्या हीट सेन्सिटिव्ह म्हणजे विशिष्ट तापमानात ठेवल्या जातात की ज्या योगे त्यांची पोटन्सी म्हणजे त्यांची विश्वासार्हता आणि त्यांचं त्या वापरण्यास योग्य राहतील. त्यामुळे जिथे त्या लसी बनतात आणि जिथे लाभार्थींना दिल्या जातात
या सगळ्या प्रवासात त्या लसींची टेम्परेचर म्हणजे त्यांचं तापमान राखण्याची गरज असते. ते 4 ते 8 डिग्री सेंटीग्रेडमध्ये रेफ्रिजरेटरमध्ये ठेवल्या जातात आणि ही शीतसाखळीमध्येच त्यांचा प्रवास होतो. तसंच ती योग्य देण्यास आहे की नाही याच्यासाठी सुद्धा त्याच्यावर व्हॅक्सिन व्हायल मॉनिटर अटॅच केलेलं असतं की ज्याच्यावरून आपल्याला कळतं की ती लस देण्यास योग्य आहे की नाही. याशिवाय काही लसी ज्या हीट लबाईल असतात त्या म्हणजे ब्राऊन कलरच्या ॲम्बर कलर बॉटलमध्ये लाईव्ह BCG व्हॅक्सिन किंवा रुबेला MR व्हॅक्सिन मीझल्स व्हॅक्सिन या त्या कलरच्या बॉटल्समध्ये ठेवल्या असतात की ज्या योगे लसी पोटंट राहतील आणि त्या वापरण्यास योग्य होतील. खूपच छान मॅडम. लसींची विश्वासार्हता ही कशी टिकवली जाते? जिथे ते मॅन्युफॅक्चर केले जातात, जिथे त्या लसी बनवल्या जातात, तिथपासून ते लाभार्थींपर्यंत पोहोचवण्याची जी सगळी प्रक्रिया आहे ती अतिशय काळजीपूर्वक अशी हाताळली जाते. कोल्ड चेन ज्याला शीतसाखळी जशी आपण मॅडम म्हणालात, या पद्धतीने ती तिथपर्यंत पोहोचवली जातात आणि त्यानंतरही त्याचा साठा कशा प्रकारे योग्य रीतीने साठवून ठेवायचा असतो, त्याचे विशिष्ट तापमान त्याच्याबद्दलचं रिकमेंड केलं गेलेलं आहे. आणि या सर्व गोष्टींमध्ये नियंत्रित अशा वातावरणामध्ये या गोष्टी संरक्षित असतात आणि त्यानंतरच त्या दिल्या जातात. किंबहुना देताना सुद्धा विशिष्ट अशी काही काळजीही त्यानिमित्ताने घेतली जाते. खूपच छान मॅडम. आपला पुन्हा आपल्याला खूपच कॉल येत आहेत. म्हणजे आपले प्रेक्षक अतिशय जागरूक आहेत, हेच या गोष्टीचं द्योतक आहे. निपाणी येथून शिवानंद वेसदार यांचा फोन आहे. शिवानंदजी, आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा विचारा. बोला. हा नमस्कार. माझा प्रश्न असा आहे, काही वेळा काय होते की मुलांचं लसीकरण करते वेळी त्यांचे म्हणजे पालक वर्ग महिला जे असतात ते घाबरतात की आता लस दिल्यामुळे ते मुलं रातभर रडतात किंवा त्यांना हाताला सूज येतो, तुकडा उठतो आणि त्याच्यावर ताप येतो म्हणून असं त्यांनी घाबरतात. मग ते लस देण्यासाठी घाबरतात आणि मग त्यांनी कुठं भरत लावा वगैरे अशा प्रकारे करतात. आणि समजा एखाद्या वेळी लस घेण्यात तारीख पुढे पाठवून झाली एक 8 दिवसाचं वगैरे, मग त्यावेळी त्याच्यामुळे काय प्रॉब्लेम होऊ शकतोय काय? तुम्ही तशा पालक वर्गांना महिला वर्गांना तुम्ही काय मार्गदर्शन कराल असा माझा प्रश्न आहे. हो, नक्कीच. धन्यवाद शिवानंदजी आपल्या प्रश्नाबद्दल. मॅडमकडून आपण उत्तर घेऊया. मॅडम बोला. फार छान प्रश्न, एकदम प्रॅक्टिकल प्रश्न विचारलात आपण आणि या प्रश्नाचं मी नक्कीच उत्तर देते की बऱ्याच लस म्हणजे काय की जंतू जेव्हा आपण शरीरात लसी वाटे देतो तेव्हा आपली प्रतिकारशक्ती आणि जंतू यांच्यामध्ये युद्ध होतं आणि त्यामुळे थोडं शरीराचं तापमान वाढतं, ज्याला आपण ताप येणं म्हणतो. आणि ज्या ठिकाणी लस दिली जाते, कधी कधी जी स्नायूमध्ये दिली जाते, इंट्राडर्मल दिली जाते, तिथे सुद्धा अशा प्रकारची प्रक्रिया सुरू असते. त्यामुळे तिकडे थोडंसं गरम होणं, तो भाग किंवा त्या भागाला सूज येणं हे सगळं होऊ शकतं. जे आपण वेदनाशामक गोळ्या दिलेल्या असतात त्यामुळे ते कमी होतं, ते 1-2 दिवसात सेटल होऊन जातं. तर त्यात जास्त काळजी करण्याचं कारण नाही. परंतु जर ती सूज वाढत असेल, ताप वाढत असेल किंवा एखादं मूल व्हॅक्सिन नंतर खूप वेळ रडत असेल तर थोडं काळजी करण्याचं कारण असतं. अशा वेळी आपण त्यांना त्वरित डॉक्टरकडे घेऊन गेल्यावर ते डॉक्टर नीट चेक करून त्याचं कारण फाइंड आउट करू शकतात आणि मग त्याच्यावर योग्य तो उपचार करू शकतात. त्यामुळे लस दिल्यानंतर ह्या ज्या नॉर्मल गोष्टी, किरकोळ गोष्टी होतात त्या मॅनेज करू शकतो आपण आणि जर काही एखादा ॲडव्हर्स इफेक्ट झाला तर ते सुद्धा मॅनेज करता येऊ शकतं. अतिशय सुंदर पद्धतीने मॅडमनी या प्रश्नाचं उत्तर दिलेलं आहे. नक्कीच ही चर्चा आपण अशीच पुढे नेणार आहोत. प्रेक्षकांचा सहभागही अतिशय वाखाणण्याजोगा आहे. पण आता वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तर कुठेही जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. छोट्याशा विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपल्या सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत. आजचा आपला विषय आरोग्य संपदाचा आपल्याला माहितीच आहे, तो म्हणजे राष्ट्रीय लसीकरण सप्ताह. आणि आपल्याला तज्ज्ञ ज्या मार्गदर्शन करतायत त्या लोकप्रिय अशा बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संजीवनी मासवकर मॅडम. मॅडम, ब्रेकवर जाण्याच्या अगोदर शिवानंदजी यांचा प्रश्न होता निपाणीवरून. त्यांच्या प्रश्नाचा दुसरा भाग जो होता तो अतिशय महत्त्वाचा होता. तो पण नक्कीच इथे आपल्याला त्याच्यावर चर्चा करणं गरजेचं आहे. तो म्हणजे की डोस देताना, राष्ट्रीय लसीकरणचं जे तक्ता आहे त्याप्रमाणे डोस देताना समजा काही लसी मिस झाल्या, काही डोस नाही देता आले, तर अशा वेळी पुढे काय करावं असा त्यांचा प्रश्न होता.
काय सांगाल मॅडम? हां, अतिशय चांगला प्रश्न आहे हा. बऱ्याच मुलांचं असं होतं की आजारपणामुळे किंवा कुठे बाहेर गावी गेल्यामुळे त्या लसीचा डोस चुकतो. तर काही घाबरायचं कारण नाही. आपण जेव्हा परत येऊ तेव्हा आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्याचा पुढचा डोस आपण कंप्लीट करू शकतो. आणि CDC म्हणजे सेंटर ऑफ डिसीज कंट्रोल आणि प्रिव्हेन्शन या संस्थेद्वारे या ज्या सगळ्या लसीकरण मोहिमेत दिल्या जातात त्याचं वरच्या वयापर्यंत, कोणत्या वरच्या वयापर्यंत त्या दिल्या जातात याचा नियमावली आहे. जसं की BCG वॅक्सिन जर बर्थला दिलं नाही तर ते 1 वर्षापर्यंत देऊ शकतो. ओरल पोलिओ वॅक्सिन जे आपण 5 वर्षापर्यंत देऊ शकतो. हेपेटायटिस B वॅक्सिनसुद्धा कधीही देऊ शकतो. आणि बाकीचे पेंटावॅलंट वॅक्सिन आपण 1 वर्षापर्यंत देऊ शकतो. रोटा व्हायरस वॅक्सिन आपण 8 महिन्यापर्यंत कंप्लीट करू शकतो. न्यूमोकोकल कॉन्जुगेट वॅक्सिनसुद्धा 1 वर्षापर्यंत देऊ शकतो. याशिवाय DPT वॅक्सिन आपण 7 वर्षापर्यंत देऊ शकतो. तर असे बऱ्याच वॅक्सिन्स त्या जर मिस झाल्या तर त्याच्या वरचे जे वय नमूद केलं आहे त्यापर्यंत आपण त्याचे डोस देऊ शकतो. फक्त त्या डोसचं शेड्यूल आपल्याला डॉक्टरांकडे जाऊन फाइंड आउट करायचं आहे आणि त्यानुसार त्यांच्या सल्ल्यानुसार आपण त्या वॅक्सिन्स देऊ शकतो. आणि 2 वॅक्सिनमध्ये साधारण 4 ते 8 आठवड्याचं अंतर असायला हवं. त्यामुळे जो डोस वॅक्सिनचा दिला जातो त्याने तेवढ्या प्रमाणात अँटीबॉडीज तयार होतात. खूपच छान मॅडम. अतिशय महत्त्वाचा असा प्रश्न होता. शक्यतो काळजी हीच घ्यायला हवी की डोस मिस होणार नाही, पण काही अपरिहार्य कारणामुळे जर समजा झालाच तर नक्कीच तो पुन्हा घेण्याची नियमावली ही ठरवून दिलेली आहे आणि त्या पद्धतीने मॅडमनी ते अधोरेखित नक्कीच केलेलं आहे. मॅडम, सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न लसीकरणाच्या जेव्हा आपण चर्चा करतो या गोष्टींवरती त्यावेळी एक महत्त्वाची गोष्ट आहे. नुकताच कोविड जेव्हा येऊन गेला, कोविडच्या आधीचं जग आणि कोविडच्या नंतरचं जग हे अतिशय वेगळं होतं. आणि लसीकरणाकडे एखाद्या आजाराकडे बघण्याचा दृष्टिकोन, एखाद्या त्याबद्दलची असलेल्या लसीकरणाकडे बघण्याचा दृष्टिकोन, एकंदरीत त्याच्याबद्दलचं जे परसेप्शन आहे, लोकांचे जे आकलन आहे ते नक्कीच वेगळं आहे आणि कुठेतरी त्याच्यामध्ये एक पॉझिटिव्हिटी आहे. याबद्दल आपण काय सांगाल मॅडम? कोविड हे एक जागतिक म्हणजे पॅन्डेमिकच आलं की जिथे लोकांना वेळच मिळाला नाही आणि बरीच मनुष्यहानी झाली. त्यामुळे कोविडवरची औषधं आणि कोविडवरचे वॅक्सिन ह्याच्यावर बरंच संशोधन झालं. असं म्हणतात की गरज ही शोधाची जननी आहे. त्यामुळे जेव्हा गरज पडते तेव्हा सगळे कामाला लागतात आणि पटापट त्यावर काहीतरी उपाय निघतो. जसं आपल्या इकडे इंडिजिनस वॅक्सिन तयार केलं गेलं कोविडवर, कोवॅक्सिन आणि कोविशिल्ड, हे सगळ्यांना माहीत आहेच. आणि त्याची व्याप्तीही वाढवण्यात आली की ज्या योगे आपल्याला कोविडपासून आपलं संरक्षण झालं, मृत्यूचं प्रमाण कमी झालं, तसंच त्याची तीव्रताही कमी झाली. आणि त्यामुळे लोकांची विश्वासार्हता वॅक्सिनवरची वाढली आणि वॅक्सिनचं प्रमाण आणि लोकांमधले गैरसमज कमी झाले. आणि वॅक्सिनसाठीचा लोकांचा म्हणजे लसीकरणाचा लोकांचा दृष्टिकोन बदलला. कोविडमध्ये लोक घरी बसल्यामुळे, आयसोलेशनमुळे किंवा ट्रान्सपोर्ट व्यवस्था कमी असल्यामुळे थोडं रुटीन इम्युनायझेशन जे होतं म्हणजे लसीकरण ते त्याचं प्रमाण कमी होतं. पण कोविडनंतर अगदी बरेचसे कॅम्प्स किंवा सत्र बऱ्याच प्रमाणात घेऊन त्याची व्याप्ती वाढवली गेली आणि ज्यांचे मिस डोस होते ते पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरीने प्रयत्न केले गेले. खूपच छान. म्हणजे कोविड नंतरचा जो दृष्टिकोन होता, जग बदललेलं होतं. अतिशय अन्न भूतो न भविष्यती अशी ती परिस्थिती असताना सुद्धा खूप छान पद्धतीने एकंदरीत या परिस्थितीला हाताळलं गेलं. नवीन लसी तयार केल्या गेल्यात एका विशिष्ट वेळेत आणि त्या देऊन एकंदरीत नियंत्रण त्याच्यावरचं हे खरोखर वाखाणण्याजोगं नक्कीच होतं. मॅडम, वेळ अतिशय आपल्याकडे कमी राहिलेला आहे, काही मिनिटंच आपल्याकडे बाकी आहेत.
तर मला असं वाटतं की प्रतिकारशक्ती कमी असणारी लोक, ज्यांची प्रतिकारशक्ती मुळात कमी आहे किंवा काही आजार जे प्रतिकारशक्ती कमी करतात, अशा व्यक्तींमध्ये लसीकरण करताना कोणती काळजी विशिष्ट घ्यावीत का, की त्यांच्यासाठी काही वेगळ्या लसी उपलब्ध असतात? ज्यांच्यामध्ये प्रतिकारशक्ती कमी असते अशा लोकांना आपण किल्ड व्हॅक्सिन म्हणजे जे बऱ्याच लॉंग पिरियडमध्ये स्टिरॉइड्सवर आहेत किंवा कॅन्सर मेडिकेशन किंवा इम्युनोसप्रेसंट ड्रग्जवर आहेत, ज्यांना HIV आहे किंवा त्यांची प्रतिकारशक्ती कमी आहे, अशांसाठी आपण लाईव्ह व्हॅक्सिन्स देत नाही, त्यांना किल्ड व्हॅक्सिन्स दिले जातात. खूपच छान. मॅडम, आता अगदी शेवटचा प्रश्न, एका वाक्यात त्याचं उत्तर अपेक्षित आहे, कारण वेळ खूपच कमी आहे. जाता जाता आपण एकंदरीत सर्व पालकांना आणि समस्त आपल्या प्रेक्षकांना काय संदेश द्याल? पालकांसाठी माझा एकच संदेश असेल की आपल्याला 100% लसीकरण मोहीम करायची आहे. त्यासाठी मी सगळ्या पालकांना विनंती करीन की त्यांनी आपलं वेळापत्रकानुसार लसीकरण सगळ्या पाल्यांचं लसीकरण करावं की ज्या योगे आपण 100% कव्हरेज करू शकू. आणि मी एवढंच म्हणेन, देऊन लसीची कवचकुंडले करू रोगांपासून रक्षण बाळाचे. देऊन लसींची कवचकुंडले, खरोखर लस म्हणजे एक कवचकुंडले आहे असंच म्हणावं लागेल. आपल्या सर्व प्रश्नांना एकंदरीत या चर्चेमध्ये मॅडम आपण सहभागी झालात आणि अतिशय समर्पकपणे एकंदरीत सगळ्या प्रश्नांची उत्तरं दिली, काही शंकांचं निराकरण केलं आणि खूप प्रगल्भ आज आम्हाला तुम्ही तुमच्या विचारांनी केलं. एकंदरीत या चर्चेतून नक्कीच आम्हाला काही ना काही ज्ञान प्राप्त झालेलं आहे. आपण आपल्या व्यस्त वेळापत्रकातून वेळ काढून मॅडम इथे आलात आणि आम्हाला एकंदरीत या चर्चेमधून बऱ्याचशा गोष्टी समजावून सांगितल्या. त्याबद्दल मी आपल्या दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या पूर्ण आरोग्य संपदाच्या संचातर्फे आणि आमच्या तमाम प्रेक्षकांतर्फे आपले मनपूर्वक आभार मानतो. धन्यवाद. मी सुद्धा सर्व प्रेक्षकांचे आणि आपल्या संचाचे आभार मानते, मला ही संधी दिल्याबद्दल. प्रेक्षकांनो, आपण पाहिलंच आहे की एकंदरीत लसीकरण मोहीम जी राबवली जाते, एक सप्ताह जो साजरा केला जातोय, या सप्त्यामागचं मूळ उद्देश जो आहे, या चर्चेमागचा मूळ उद्देश जो आहे, तो 85, 90, 95% पर्यंत असलेले लसीकरण हे 100% पर्यंत घेऊन जाणं, त्याचे फायदे आपण पाहिलेलेच आहेत. आणि नक्कीच पुन्हा भेटूया आरोग्य संपदाच्या नवीन भागामध्ये एका नवीन विषयासह, नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, आनंदी राहा. धन्यवाद. धन्यवाद.